पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या रोटरी ग्रामसेवा केंद्राचा 2024-25 या वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला। या समारंभात ग्रामसेवा केंद्राचे नूतन प्रेसिडेंट प्रकाश सूर्यवंशी, सेक्रेटरी सचिन पाटील आणि ट्रेझरर उत्तम पाटील यांनी पदाची सूत्र स्वीकारली। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सतीश जाधव यांनी रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरात करत असलेलं सर्वसमावेशक काम कौतुकास्पद असल्याचं सांगितलं। या कामांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात मदत होतीये। ग्रामसेवा केंद्राच्या उपक्रमांना शासनाच्या माध्यमातून सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजचे प्रेसिडेंट रोटेरियन दिव्यराज वसा यांनी यावेळी बोलताना रोटरी ग्रामसेवा केंद्रानं आपल्या व्यापक उपक्रमांची परंपरा यावर्षी सुद्धा कायम ठेवली असल्याचं सांगितलं। डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांच्या संकल्पनेतील समाजाभिमुख उपक्रम राबवण्याबरोबरच पन्हाळगड संवर्धन, मुलींना 500 सायकलींचं वाटप, महिलांसाठी कर्करोग प्रतिबंधक लसीकरण यासारखे महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। सेक्रेटरी योगेश रास्ते यांनी ग्रामसेवा केंद्रानं साकारलेले आणि प्रस्तावित सर्वच उपक्रम थक्क करणारे असल्याचं सांगितलं। रोटरी ग्रामसेवा केंद्राचे गार्डियन युवा उद्योजक विशाल जाधव यांनी आपल्या भाषणात ग्रामसेवा केंद्राच्या माध्यमातून समाजाची गरज ओळखून विविध कार्यक्रम राबवले जात असून रोटरी ग्रामसेवा मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटी अवघ्या 7 महिन्यांमध्ये नफ्यात आणत केंद्राच्या सर्व सदस्यांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली असल्याचं सांगितलं। यावेळी नूतन प्रेसिडेंट प्रकाश सूर्यवंशी यांनी ग्रामसेवा केंद्राच्या माध्यमातून पुढील वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देताना पन्हाळगड संवर्धन, शालेय मुलींना सायकल वाटप यासह अन्य उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलं। या समारंभाला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजचे सदस्य प्राध्यापक दयानंद देवमोरे, सचिन भांबुरे, राजेंद्र नवाळे, मावळते प्रेसिडेंट संदीप रोकडे यांच्यासह ग्रामसेवा केंद्राचे माजी पदाधिकारी, सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते।